नरसिंहपूरमध्ये एका विद्यार्थ्याने शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूर्यांश कोचर असं आरोपी विद्यार्थ्याचं नाव आहे, तर स्मृती दीक्षित असं 26 वर्षीय शिक्षिकेचे नाव आहे. सूर्यांश हा 12वीचा विद्यार्थी आहे. आरोपी आणि शिक्षिका गेल्या 2 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. सूर्यांश आरोपी कोचरचं शिक्षिका स्मृती दीक्षितवर एकतर्फी प्रेम होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आरोपीने शिक्षिकेवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यामुळे शिक्षिकेने आरोपी विद्यार्थीविषयी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने आरोपी विद्यार्थी सूर्यांशला शाळेतून बाहेर काढण्यात आले होते. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी विद्यार्थ्याने सोमवारी पेट्रोल न भरलेली बाटली घेतली आणि तो शिक्षिकेच्या घरी गेला. त्याने स्मृती दीक्षित यांच्यावर पेट्रोल शिंपडून त्यांना पेटवून दिले. यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. सध्या शिक्षिका स्मृती यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिक्षिका 10 ते 15% वाचली आहे. सुदैवाने त्यांच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. दरम्यान या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.